नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा मधला परिसर अभ्यासचा 20वा प्रकरण पाहणार आहोत. 20व कुटुंब, समाज आणि लोकजीवन याच्यावर आधारित सर्व मुद्दे पाहूत पहिले, त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवू. तर महत्वाच्या मुद्द्यामधला पहिला मुद्दा आहे कौटुंबिक मूल्ये. संवाद, सहकार्य, प्रामाणिकपणा, आपुलकी, समानता आणि जबाबदारीची जाणीव ही महत्वाची कौटुंबिक मूल्ये आहेत. म्हणजे कुटुंबातील सर्वांचीच हे काय असतात, मूल्ये सर्वांनीच पाळायला पाहिजेत. म्हणजे समानता, सर्वांनी सगळ्यांना समान मानलं पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी असते, ती पार पाडणं गरजेचं असतं. प्रत्येक जण प्रामाणिक असायला हवा. प्रत्येकाने एकमेकांशी संवाद आणि सहकार्य करायला हवं. कुटुंबातील सर्व सदस्यात संवाद आवश्यक असतो. या संवादाद्वारेच कुटुंबात घेतल्या जाणाऱ्या निर्णयामध्ये सर्वांचा सहभाग असणे आवश्यक असते. घरातील सर्व कामांमध्ये परस्परांना सहकार्य करणे, कामे वाटून घेणे, परस्परांविषयी आपुलकी असणे, मुलगा मुलगी असा भेदभाव न करणे या कौटुंबिक मूल्यांची जोपासना केल्याने आनंदी कुटुंबाची निर्मिती होते. म्हणजे प्रत्येकानेच काय करायला पाहिजे, आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला सहकार्य करावं, प्रत्येकाची कामं वाटून घ्यावी, परस्परांविषयी आपुलकी असावी, त्यानंतर मुलगा मुलगी असा भेदभाव करू नये. हे सर्व काय आहेत, कुटुंबाची कौटुंबिक मूल्ये आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सामाजिक रचना. अनेक कुटुंबे मिळून समाजाची निर्मिती होते. आपले कुटुंब, विस्तारित कुटुंब, शेजारी पाजारी, सहकारी, मित्रपरिवार हे सर्व मिळून मिसळून राहतात. एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना मदत करतात, कामे वाटून घेतात. असा समाजही आनंदी समाज असतो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे समाज व्यवस्था. ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि शहरी भागात नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मार्फत समाजाची व्यवस्था राखली जाते. जलपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, कचरा संकलन व कचऱ्याची विल्हेवाट, शिक्षणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा अशा असंख्य बाबींची व्यवस्था स्थानिक प्रशासन करते. त्यामुळे समाज व्यवस्था नीट चालण्यास मदत होते. समाज व्यवस्थेत सामाजिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक असते. त्यासाठीच प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक स्वच्छतेचा प्रसार व जनजागृती, साथीच्या रोगावरती मात करणे, व्यसनाधीनता रोखणे, कुपोषणावर मात करण्यासाठी अन्न सुरक्षा, तसेच समाजातील लोकांना अंधश्रद्धेपासून दूर राखणे यांचाही सामाजिक सुव्यवस्थेत अंतर्भाव केला जातो. तर चौथा मुद्दा आहे लोकजीवन. कौटुंबिक मूल्याची नीट जोपासना करणारी आनंदी कुटुंबे, उत्तम समाजरचना आणि चांगले सार्वजनिक आरोग्य या आधारावर परिसरातील लोकजीवन आकार घेते. निसर्गातील परिस्थितीचाही लोकांच्या राहणीमानावर परिणाम होतो आणि त्यानुसारही विविध भागात विविध पद्धतींचे लोकजीवन आढळते. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही लोकजीवनात रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, वाहतूक व्यवस्था या समान बाबींचा अंतर्भाव होतोच. मात्र तरीही ग्रामीण आणि शहरी लोकजीवनात भिन्नता दिसून येते. ग्रामीण भागात जत्रा, उत्सव, प्राथमिक आरोग्य केंद्रे दिसतात. शहरी भागातील लोकजीवनात सार्वजनिक सुविधा अधिक प्रमाणात दिसतात. बगीचे किंवा उद्याने, हॉटेल्स, मॉल्स, करमणुकीची साधने, संग्रहालये, सार्वजनिक पदपथ, सार्वजनिक दिवे यामुळे शहरी लोकजीवन अधिक प्रगत भासते. प्रदेशानुसारही लोकजीवनात बदल दिसून येतो. समुद्रकिनारे, पठार, वाळवंट, नदी, मैदानी प्रदेश, पर्वतीय क्षेत्र अशा प्रत्येक ठिकाणचे लोकजीवन वेगवेगळे दिसते. लोकजीवनातील हा बदल लोकांची भाषा, साहित्य, कला, पोशाख, आहार, उत्सव, सण समारंभ यामधून दिसून येतो. लोकजीवनामध्येच ऋतूंचाही पोशाख आणि आहारावर प्रभाव दिसून येतो. पावसाळ्यात छत्री, रेनकोट यांचा वापर होतो. उन्हाळ्यात टोपी, छत्री, गॉगल या वस्तू वापरल्या जातात.
तर हिवाळ्यात मफलर, कानटोपी, स्वेटर, हातमोजे या वस्तूंचा वापर पोशाखात दिसून येतो. आता कुटुंब, समाज आणि लोकजीवन हा आपण पूर्ण त्याच्यातले महत्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. आता स्वाध्याय त्याच्यावरचा सोडवायचा आहे. प्रश्न पहा. पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे. प्रश्न पहिला. उन्हाळ्यामध्ये रिकामे जागा वापरतात. ए. तलम व सुती कपडे. बी. स्वेटर. सी. रेनकोट. डी. कानटोपी. उन्हाळ्यामध्ये आपण काय वापरतो? सुती कपडे वापरतो. तलम म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तलम व सुती कपडे. दुसरा प्रश्न. पुढील पैकी कोणती सुविधा ग्रामीण भागात आढळेल? ए. मॉल्स. बी. करमणुकीची साधने. सी. संग्रहालय. डी. प्राथमिक आरोग्य केंद्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्राथमिक आरोग्य केंद्रे ही सुविधा ग्रामीण भागात आढळेल. तिसरा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती सुविधा शहरी भागात आढळेल? ए. प्राथमिक आरोग्य केंद्र. बी. आठवडे बाजार. सी. जत्रा. डी. संग्रहालय. शहरी भागामध्ये संग्रहालय आढळतील. चौथा प्रश्न. जुन्या ऐतिहासिक वस्तू, दागिने, अंबारी, शस्त्रे, शिल्पे, चित्रे एकत्रित ठिकाणी कुठे आढळतील? ए. वाचनालय. बी. शाळा. सी. तळघर आणि डी. संग्रहालय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. संग्रहालय. संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन लावलं जातं. वेगवेगळ्या वस्तू असतात, दागिने असतात. प्रश्न पाचवा. पुढीलपैकी कोणते कौटुंबिक मूल्य आहे? ए. घरातील निर्णय फक्त कुटुंब प्रमुखांनी घेणे. बी. घरातील कामामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव न करणे. सी. निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचे मत न विचारणे. डी. आपुलकीची भावना नसणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. घरातील कामामध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव न करणे. सहावा प्रश्न. पुढीलपैकी कोणती समस्या ही सामाजिक आरोग्य आणि सामाजिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात गंभीर समस्या आहे? ए. प्राथमिक आरोग्य केंद्र. बी. व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा. सी. वाहतूक व्यवस्था. डी. कचऱ्यापासून खत निर्मिती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा. सातवा प्रश्न. परिसरातील लोकजीवन कशाच्या आधारावर आकार घेते? ए. केवळ मोठ्या इमारती आणि गाड्या. बी. कौटुंबिक मूल्य, उत्तम समाजरचना आणि सार्वजनिक आरोग्य. सी. दुकाने आणि मॉल्स. डी. शेती आणि कारखाने. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कौटुंबिक मूल्ये, उत्तम समाज रचना आणि सार्वजनिक आरोग्य. आठवा प्रश्न. ग्रामीण आणि शहरी लोकजीवनात पुढीलपैकी कोणती गोष्ट समान आढळते? ए. मोठे मॉल्स आणि हॉटेल्स. बी. जत्रा आणि उत्सव. सी. रस्ते, पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा. डी. संग्रहालये आणि बगीचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. रस्ते, पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ग्रामीण भागात प्रामुख्याने काय पाहायला मिळते? ए. मोठे मॉल्स, बगीचे आणि संग्रहालये. बी. जत्रा, उत्सव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र. सी. पक्की दुकाने आणि सार्वजनिक दिवे. डी. सिमेंटच्या मोठ्या इमारती आणि मॉल्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जत्रा, उत्सव आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे. हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 10वा प्रश्न आहे. शहरी लोकजीवनामध्ये पुढीलपैकी कोणत्या सार्वजनिक सुविधा अधिक प्रमाणात असतात? ए. बगीचे, हॉटेल्स, मॉल्स आणि संग्रहालय. बी. मोठे शेत आणि बैलगाड्या. सी. मोकळी मैदाने आणि जत्रा. डी. नद्या आणि जंगले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बगीचे, हॉटेल्स, मॉल्स आणि संग्रहालये हे शहरी लोकजीवनामध्ये सार्वजनिक सुविधा सुविधा जास्त प्रमाणात आहेत. 11वा प्रश्न. समुद्र किनारे, पठार, वाळवंट, नद्या किंवा पर्वतीय क्षेत्र
अशा विविध ठिकाणी लोकजीवन कसे असते? ए सर्व ठिकाणी सारखेच असते. बी प्रत्येक ठिकाणचे लोकजीवन वेगवेगळे दिसते. सी फक्त शहरात राहणाऱ्या लोकांसारखे असते. डी फक्त गावातील लोकांसारखे असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रत्येक ठिकाणचे लोकजीवन वेगवेगळे दिसते. 12वा प्रश्न, विविध भौगोलिक प्रदेशानुसार लोकांच्या जीवनशैलीत होणारा बदल कशामधून दिसून येतो? ए फक्त खेळामधून, बी फक्त रस्ते आणि विजेच्या सुविधेवरून, सी भाषा, साहित्य, कला, पोशाख आणि आहार, डी फक्त गाड्या आणि मॉल्सवरून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भाषा, साहित्य, कला, पोशाख आणि आहार यावरून आपल्याला विविध भौगोलिक प्रदेशानुसार जीवनशैलीत होणारा बदल दिसून येतो. 13वा प्रश्न आहे, उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जातात? ए छत्री आणि रेनकोट, बी टोपी, छत्री आणि गॉगल, सी मफलर आणि स्वेटर, डी हातमोजे आणि स्वेटर. तर उन्हापासून रक्षण होण्यासाठी आपण टोपी वापरतो, छत्री आणि गॉगल वापरतात. 14वा प्रश्न आहे 14वा प्रश्न आहे, पावसाळ्यात स्वतःला भिजण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या वस्तूचा प्रामुख्याने वापर होतो? ए टोपी आणि गॉगल, बी छत्री आणि रेनकोट, सी मफलर आणि कानटोपी, डी स्वेटर आणि हातमोजे. तर पावसाळ्यात स्वतःला भिजण्यापासून वाचवण्यासाठी कशाचा वापर करतो? छत्री आणि रेनकोटचा. 15वा प्रश्न आहे, हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वस्तू पोशाखात दिसतात? ए छत्री आणि गॉगल, बी छत्री आणि रेनकोट, सी केवळ टोपी, डी मफलर, कानटोपी, स्वेटर आणि हातमोजे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 16वा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे, लोकांच्या राहणीमानावर आणि जीवनशैलीवर कशाचा मोठा प्रभाव पडतो? ए फक्त रस्ते आणि विजेचा, बी फक्त मॉल्स आणि हॉटेलचा, सी निसर्गातील परिस्थितीचा आणि ऋतूंचा, डी केवळ वाहनांचा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निसर्गातील परिस्थितीचा आणि ऋतूंचा. अशा प्रकारे आपण 20व प्रकरण पाहिलेलं आहे, कुटुंब, समाज आणि लोकजीवन. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.